श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की चातुर्मास म्हणजे काय आणि चातुर्मास 2025 मध्ये कधी सुरू होणार आहे याबद्दलची सर्व माहिती ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। साईडला बेल आयकॉनचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करा, म्हणजे ज्यावेळी व्हिडिओ टाकेल त्यावेळी पहिलाच आधी तुमच्यापर्यंत तो पोहोचला जाईल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। चातुर्मास आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत अथवा आषाढ पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत होणाऱ्या 4 महिन्याच्या काळास चातुर्मास असे म्हणतात। मनुष्याचे एक वर्ष हे देवाची एक अहोरात्र असते। जसे जसे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जावे तसे तसे काळाचे परिमाण बदलते। हे आता अंतरिक्षात चंद्रावर जाऊन परत आलेल्यांनी आपल्या अनुभवावरून सिद्ध केले आहे। दक्षिणायन ही देवाची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो। कर्क संक्रांतीस उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवाची रात्र सुरू होते। कर्क संक्रांत आषाढ महिन्यात येते म्हणून आषाढ शुद्ध एकादशीस शयनी एकादशी असे म्हणतात, कारण या दिवशी देव झोपी जातात अशी कल्पना आहे। व कार्तिक शुद्ध एकादशीस म्हणजेच प्रबोधिनी एकादशीस जागी होतात। एकादशीपर्यंत 4 महिने पूर्ण होतात। याचा अर्थ असा की 1/3 रात्र शिल्लक आहे, तोच देव जागे होतात व आपले व्यवहार करू लागतात। देवाच्या निद्रा काळात असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात। या असुरांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत आवश्यक करावे असे धर्मशास्त्र सांगते। नवसृष्टी निर्मिती हे ब्रह्मदेवाचे कार्य चालू असताना पालन करता विष्णू निष्क्रिय असतो, म्हणून चातुर्मासात भगवान विष्णू क्षीरसागरात शयन करतात असे समजले जाते। म्हणून या कालावधीत विवाहादी विधी करणे वर्ज्य आहे। परमात्माला पोषक गोष्टींचा विधी व प्रपंचाला मारक गोष्टींचा निषेध हे चातुर्मासाचे वैशिष्ट्य आहे। भौगोलिकदृष्ट्या हा कालावधी बराच लक्षणीय असतो, कारण पावसामुळे धरणीचे रूप बदललेले असते, तसेच मानवाचे मानसिक रूपही बदललेले असते। देहातील पचनादी संस्थांचे कार्यही निराळ्या ढगात चाललेले असते। अशा वेळी त्यास अनुसरून कंद, वांगी, चिंचा, कांदा इत्यादी खाद्यपदार्थ टाळण्यास सांगितलेले आहेत। पावसाचा भर असल्यामुळे फारसे स्थलांतर घडत नाही, त्यामुळे चातुर्मास व्रत एक स्थानी राहूनच करावे असा प्रघात पडला। चातुर्मासातील 4ही महिन्यात बरेच सण, धार्मिक उत्साह व व्रत असतात। चातुर्मासातील श्रावण महिना विशेष महत्त्वाचा आहे। भाद्रपद महिन्यातील वद्य पक्षात महालय श्राद्ध करतात। आई वडिलांनी आपल्या मुलांना कुलाचार शिकवणे, देवगुरूचे दर्शन, पूजन तसेच अभक्ष्य पदार्थ न खाण्याचे वळण लावणे हा चातुर्मास काळाचा उद्देश आहे। चातुर्मास महिन्याचा काळ हा 6 जुलै 2025 पासून सुरू होतोय ते 2 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे। चातुर्मास 6 जुलै म्हणजेच आषाढी एकादशीला सुरू होऊन 2 नोव्हेंबरला संपते, म्हणजेच त्या दिवशी देवधनी एकादशीचा दिवस आहे। तर ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आतासाठी श्री स्वामी समर्थ अशाच नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया।